तर मित्रांनो, आज आपण आलतो जगातील सगळ्यात छोटी म्हैस बघायला फलटणला. तर रामकृष्ण मित्रांनो, मी पृथ्वीराज स्वागत तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आज होते आपल्याला कॉलेजला सुट्टी, त्यात काय आपल्याला काम पण नव्हतं. मित्रांनो म्हणलं आज आपण बसण्यापेक्षा जाऊ कृषी पर्यटन बघायला फलटणला. कुठं जायचं म्हणलं की आपण पहिल्यांदा गाडीत पेट्रोल टाकतो, कारण आपण मेट्रोवरती अजिबात विश्वास ठेवत नाही. आलो मग आपण पेट्रोल पंपावर टाकलं गाडीत पेट्रोल टाकून आपण डायरेक्ट आलो फलटणच्या शेती कॉलेजच्या बाहेर, कारण तिथंच ती कृषी पर्यटन होतं. केले बरं का आपण कॉलेजच्या बाहेर पार्किंग मध्ये गाड्या पार्क. चला म्हटलं आता काय काय बघू. मित्रांना जायच्या अगोदर सांगितलं इथं पण काय हसण्यासारखं करू नका, नाहीतर आपल्याला इथनं पण बाहेर काढतील. आतमध्ये आलं की पहिल्यांदा आपलं नाव आणि नंबर लिहून घेतले, नंतर दिसले आपल्याला ट्रॅक्टर. जाऊन ते म्हटलं आपलं कोणतरी आहे ते, चला आतमध्ये. तिथून आपण पुढे आल्यानंतर दिसले आपल्याला चार्जिंगच्या स्कूट्या. ते म्हटलं घ्यायच्यात का नको, म्हटलं ह्याच्या आमचा ऊस नाही आणा. इथे एका जागेवर एक जागा मोकळी होती बरं का. मित्र म्हटलं चला आपण बसू बघू आपल्याला कामासाठी कोण घेते का. नको म्हटलं बाबा, इथं आलेले पण आपली तोंड बघून माघार जातील. जलवा आहे हमारा. आम्ही थोडंसं मागं राहिलो बरं का. तोपर्यंत मित्र गेला पुढे. तो विचारत होता एका बाबांना पिंपल जायचं औषध. त्यांना सांगितले 3 वर्ष झालं औषधच लावतो, तुम्ही आपली जी थर्माकोल सर्जरी करून टाका. ते म्हटलं अरे बाळा केली असते पण आज कोयता नाही आणला. इथं काय चाललेलं आपल्या शेवटपर्यंत समजलं नाही बरं का. सगळे थांबले म्हणून आपण पण थांबलो. जाऊन दे म्हटलं चला पुढे. आलो बरं का आपण इथं जे आपण खास करून बघण्यासाठी आलतो, जगातील सगळ्यात छोटी म्हैस राधा म्हैस. इथं काय एवढं बघण्यासारखं नव्हतं बरं का, पण म्हैस बघून आपल्याला काहीतरी बघितल्यासारखं तरी वाटलं. फिरून आपल्याला कटाळा आलता बरं का, आणि त्यात भूक पण लागलेली. चला म्हटलं आपण काहीतरी खाऊ. मित्र म्हणले आपण चायनीज सोडून सगळं खाऊ. आलो मग आपण मिसळपाव खायला. खाल्लं बरं का आपण पोट भरून. चला म्हटलं आता घरी. तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.